संकल्प आणि गोलंदाज मयूर। सलामीची जोडी अश्विनला पाहतो आणि भावेश। फर्स्ट बॉल, पहिला चेंडू स्टेप आउट झाले, एज लागली स्लिप कडे, ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू चाललाय थर्ड मॅनला, सनसनीत चौकार। वेलकम फोर फॉर अश्विन बोपी। सुरुवात चौकारानं 4 धावा। रिडगर संघासाठी ही सुरुवात आपण पाहिली, काही अंशी का होईना सुरुवात चांगली असावी या उद्देशाने मैदानावर खेळतो अश्विन। नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा प्रचंड वेग होता, या अगोदरचा चेंडू पाहिला थोडी गती कमी होती, मात्र हा थोडा वेगाने फेकला जिथे अश्विन स्ट्राइक रेंजला उभा होता। 2 चेंडूचा खेळ समाप्त आणि धावा दाफलकावरती 4। 4 रन्स ऑन बोर्ड। 22 ला पाहतोय नॉन स्ट्राइक रेंजला अश्विन बॅटिंग करताना संघ हंसिका 11 रिडगर। मयूर वन्स अगेन, पुढचा चेंडू लो फुल टॉस ऑन साइडला, डीप कडे क्षेत्र खाली, प्रयत्न जरूर होईल, मिसफील्ड, चेंडू अडवलाय। तितक्या वेगानं जलद गतीनं धावा पूर्ण केल्या, 2 नकार दिला। 22 न 2 न दाफलक, 3 चेंडूचा खेळ समाप्त, 6 वर पोहोचला बॅटिंग करताना हंसिका 11 रिडगर। जेव्हा पहिलं सत्र तुमच्या वाट्याला येतं तेव्हा चांगलं टार्गेट सेट करणं, या मनस्थितीवर अभ्यास करून त्या मेहनतीवर काम करावं लागतं। आणि स्ट्राइक रेंजला अश्विन, लाईन पाहिली, पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डीप कडे, जरूर पंच इशारा करतील, आणखीन एक चौकार। ताकदीनिशी खेळतो, सुरुवात चांगली असावी या उद्देशाने खेळताना अश्विन संघासाठी खेळायचं आणि हे खूप महत्त्वाचं असतं। संघासाठी योगदान देणं। सुपर 12 च्या मॅचेस आहेत, आज अंतिम रात्र। आतापर्यंत 4 चेंडू धावा 10 10 रन्स ऑन बोर्ड। काहीसा चेंडू खाली ठेवला, बघा रणनीती खूप चांगली, अपील जोरदार झाली, मात्र तटस्थ पंच कुठलाही इशारा आला नाही। अश्विन थोडी स्माइल देतो, त्यांनी चेंडूची लाईन पाहिली, 5 मध्ये 10 वर खेळतोय बॅटिंग करताना। चांगली सुरुवात होणं, चांगली भागीदारी होणं हे संघासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच उद्देशाने खेळतोय हंसिका 11 रिडगर संघासाठी। प्रमुख आपण पाहतोय फलंदाज अश्विन। मयूर मागे ठेवला बॅटच्या मधोमध आणि प्रचंड ताकद वापरली, आलाय दणदणीत षटकार। वर चेंडू आला आणि तो फटका बनवला, ग्रेट हिट। तर पुढच्या दोन्ही संघांना सूचना करतो, राजा राणी घोट आणि संकल्प अँड प्रणय 11 सहारा शिवकर, दोन्ही संघ रेडी। सहारा शिवकर रिपोर्टिंग केले, आज संकल्प प्रणय 11 या नावाने खेळतो, तर राजा राणी घोट आपल्याला रिपोर्टिंग करायचे। ऑफिशियली पहिला कॉल आहे, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल। पहिल्या षटकाचा खेळ संपला, 16 धावा। अश्विननं चांगलं योगदान दिलं आणि हे योगदान संघासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि ती बॅटिंग दाखवली हंसिका 11 रिडगर साठी। पहिल्या षटकाचा खेळ संपला, टॉस जिंकलाय संकल्प 11 आंबे संघानं आणि धावा दाफलकावरती 16। आकाश आल्या ओन नंबर 2, धावा दिल्या आपण पाहतो। या अगोदर गोलंदाजी केली प्रवीणनं, त्याचं षटक मयूरनं केलं आणि आता आकाश बॅटिंग करताना 22 ला पाहिलं। अगदी मागच्या सामन्यामध्ये काय नडलाचे हनुमान शिरवली संघ, दुंद्रेपाडा संघाला त्याने 1 हाती पराभूत केलं। मैदान काही अंशी का होईना फलंदाजीसाठी उपयुक्त आहे आणि जर तुम्ही चांगल्या खेळ झाला तर कदाचित साथ देणारी खेळपट्टी। सेकंड ओव्हर आकाश, टप्पा पडला, थोडे पुढे सरसावला, संधी होती मात्र तयारी नव्हती। 2 धावा, सिंगल डबल कशा का होईना धावा येणं खूप महत्त्वाचे आणि त्याच रणनीतीवर काम करतो आणि त्याच मेहनतीवर काम करताना अश्विन बोपे आणि भावेश। हंसिका 11 रिडगर या नावाने संघ खेळतोय, सर्व आमचे पुरस्कर्ते आई एकविरा केबल नेटवर्क सर्व्हिस दुंद्रे रिडगर, त्यांचा आपण धन्यवाद देऊया। नेक्स्ट बॉल आकाश,
ओ स्टेप आउट झाले फ्रंट फुटला येऊन काय फटका खेळलाय डीप कडे. व्हॉट अ बॅटिंग, ट्रिमेंडस. खूप सुंदर फटका होता. अगदी आपण रिप्ले पाहतो WTC टीम कडून जशा पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला, ऑफ स्टंपला ठेवला, आधीच पुढे सरसावला आणि त्यानंतर जो लेग ग्लान्स पूल केला, उडवलं. गुड स्ट्रोक. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा 22, करंट 100, 16.5 आहे. आता सरासरी चांगली आहे. हंसिका 11 रीडकर. पॅव्हिलियन मध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण, पाठीराख्यांमध्ये थोडं आनंदाचं वातावरण. आणि जर तुमचे स्कोर फायटिंग आली, जर धावसंख्या चांगल्या बऱ्यापैकी सेट झाला तर तुमचा विश्वास वाढतो. आकाशला पाहतोय. अश्विन वैयक्तिक योगदान 6 मध्ये 16, संघाची धावसंख्या 22. भावेश कळतो 2 मध्ये 6. गोलंदाजी करताना आकाश क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करतो. डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण नियुक्ती केला. डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन आणि आपण ऑफ साइडला पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर. सापळा रचलाय आकाश. विकेटसाठी कोणत्या संधी देत नाही. हा चेंडू आपण पाहिला उचली, पंचांनी वॉर्न केलं, बाउन्सरसाठी वॉर्न केलं. यानंतर जर असे प्रयोग झाले तर कदाचित धोका असेल. बघा समोरून चेंडू उंची दिली आणि ही सुद्धा चाणक्य रणनीती असते. काही गोलंदाज यासाठी ओळखले जातात. एकूण धावा फलकावरती 22-22. बॅटिंग करताना हंसिका 11 रीडकर आपण जरूर पाहतोय. सलग 2 षटकार. DJ अश्विन साठी 500 रुपये आणि पुरस्कर्ते DJ गणेश यांच्याकडून सलग 2 षटकार 500 रुपये. आतापर्यंत 4 चेंडू धावा 23. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. राजाराणी घोट महागुरु आमचे जॉईंट आहेत. संकल्प, प्रणय 11, सारा शिवकर 2च कॉल होतील तुम्हाला टॉस साठी. त्याच्यापेक्षा जास्त कॉल होणार नाहीत. तर त्या अगोदर तुम्ही येऊन थांबा. सावंत पवित्रा सिस्टमॅटिक खेळतो. डीप कडे, डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू. आणखीन एक चौकार. काय बॅटिंग सूर्या अश्विन कडून कमालीची. ग्रेट स्ट्रोक. एकूण धावा दाफलकावर 27. सन्माननीय विश्राम शेठ पाटील आंबे यांचं शुभागमन झाले. आपले मनपूर्वक स्वागत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा दाफलकावर 27 आहेत. हंसिका 11 रीडकर आणि संकल्प 11 आंबे असा सामना पाहतोय. 5 चेंडूचा खेळ. पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या 16 होत्या. ओ काय बॅटिंग, कमालीची बॅटिंग. आवडली असेल तर अश्विन साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. तंत्र शुद्ध सिस्टमॅटिक खेळतोय. आणि ऐकूया आपण पुन्हा एकदा DJ ना. चला पाण्याची पूर्तता करायची आहे. राखीव खेळाडू मैदानामध्ये दाखल व्हायचे आहेत. यानंतरची लढत असेल एका बाजूला राजाराणी घोट, सुनील सालुंके, संगनायक घोट. आपण लगेचच संपर्क साधावा. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ संकल्प, प्रणय 11 शिवकर या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेला आहे. सागर, जर आपण विचार केला श्रीराम क्रिकेट संघ चिंचवलीच्या ऑल टीमचं कौतुक करावं लागेल की त्यांच्या संकल्पनेतून इथे डे नाईट फॉर्मॅट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि आंबे क्रिकेट संघासाठी बघा संकल्प 11 आंबे क्रिकेट संघाच्या खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. हा सामना जर जिंकला तर सन्माननीय आंबेगाव शांततेचे प्रतीक विश्राम पाटील यांच्या वतीने 5000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. दी 10 पर्यंत ते जॉईंट असतील. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 31 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी. अश्विनला पाहतो 8 मध्ये वैयक्तिक 24 खेळतो भावेश
वैयक्तिक 4 मध्ये 7 संघाची धावसंख्या 31 धावा धावफलकावर 31 झालेत. तर 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. चला थोडा स्पीडअप करा कारण जवळपास 11 मॅचेस खेळवायचे. ऑन साइडला इथे संधी होती, चेंडू उडवला पायानं, झेल घेण्याची प्रयत्न, नकार दिला, इथे धोका होईल. मात्र क्षेत्ररक्षण ही भूमिका खेळामध्ये खूप इम्पॉर्टंट असते. तुम्हाला अलर्ट राहावं लागतं, तुम्हाला तत्पर राहावं लागतं आणि या गोष्टींना क्रिकेटच्या या मर्यादित खेळामध्ये महत्त्व देणं महत्त्वाचं असतं. तुमची फिल्डिंग, स्टँडिंग ऑफ फिल्डिंग चांगली पाहिजे, क्षेत्ररक्षण तुमचं चांगलं पाहिजे. मात्र कोणताही दबाव निर्माण होत नाही बॅटिंग करताना. हंसिका 11 रीडगर संघासाठी धावा 32, थर्ड ओव्हर, विकेट मिळत नाही. अश्विन खेळतो 8 मध्ये 24, भावेश 5 मध्ये 8, संघाची धावसंख्या 32. आक्रमण केलंय, काय तुफानी बॅटिंग सूर्य अश्विन भोपी कडून, कमालीची जिगरबाज तुफानी हल्ला. ऑन साइडला आणखीन एक उडवलाय बघा, लाईन त्यांनी पाहिली, जसा चेंडू आला बॅटवर त्याच तयारीमध्ये होता. व्हॉट अ बॅटिंग, पॉवरफुल. तर सुद्धा खुश झालेत अश्विनची अशी बॅटिंग पाहिल्यानंतर. 9 मध्ये 30, 9 चेंडू 30 धावा सेट झालाय. संघासाठी खेळतोय तगडी बॅटिंग सूर्य. 30 संघ पोहोचला 38. सुपर 12 मध्ये अशी कामगिरी झाली ना तर तुमचं नेहमी कौतुक होतं. आणि आज अश्विन च्या माध्यमातून हाय दबाव, क्लोज कॉल येईल अंपायर, कोणत्याही प्रकारचा चेंडू नाही. मात्र 3रं षटक प्रगती पथावर, मागुरूंकडून सूचना आल्या त्याचं सर्वांनी पालन करावं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा कंपल्सरी. एकूण धावा दाखल 38, टॉस जिंकला होता संकल्प 11 आंबे या संघानं, 38 रन्स. लो फुल टॉस पुन्हा एकदा उडवलाय. यस, डेफिनेटली बॅक टू बॅक 2 सिक्सेस लागतील. बाबा सन्माननीय भरत यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर दशरथ भोपी रीडगर इथे क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. आपणही व्यासपीठावर यावं, आपलंही स्वागत आहे. तुफानी बॅटिंग, काय मैदानावर संघर्ष सूर्य. 1 मॅन शो. 10 मध्ये 36, 44 धावा, 3रं षटक. अपील जोरदार, पंचांनी सांगितले का चेंडू थोडा बाहेर चालला होता, मात्र इथे वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न. काय कमालीची बॅटिंग करतोय अश्विन. अशा पद्धतीने तो खेळत राहिला. पंचांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिलं. यस, बॅटच्या स्वरूपाने ही धाव मिळेल. अशा पद्धतीने तो खेळला तर कदाचित अर्धशतकाची वाटचाल करू शकतो. पाठीराख्यांच्या काही अपेक्षा असतात, प्रार्थना असतात का बॅटिंग होणं. मात्र आज कमालीचा हंसिका 11 रीडगर साठी खेळला प्रमुख फलंदाज. विकेट कोणत्याही प्रकारच्या संधी निर्माण करून देत नाही विकेटसाठी. ड्राइव्ह करताना ऑन साइडला डीप मिड विकेटला, यस, मिसफील्ड. संकल्प 11 आंबे संघ आज काय विपरीत घडलं. एकाग्रता त्यांची होत नाही आणि ही चलबिचल अवस्था, आणि याचा प्रत्यय मैदानावर पाहिला त्याच पद्धतीनं पलटवार होतोय. संघ पुढे सरकला. टोटल धावफलकावर धावा पाहिल्या. WTC लाईव्ह आमचा ऑनलाईन प्रेक्षक वर्ग. बॅटिंग करताना 49 बॅटिंग टीम हंसिका 11 रीडगर. भावेश खेळतो 6 मध्ये 12, अश्विन 7 देतो. 11 चेंडू मध्ये 37, 37. ठप्पा पडला, चेंडूनी उसळी घेतली ऑन साइडला, नक्कीच मिस होत असताना. लक्ष पुन्हा एकदा वेधूया. 1 षटकाचा खेळ बाकी आहे. वेळ आपण आतापर्यंत पाहिली तर जवळपास आज थोडा लेट सुरू झाले. 7:09 झालेत. चला थोडा स्पीडअप असावा. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. या जोडीला फोडणं महत्वाचं आहे. मात्र जो टार्गेट सेट करण्यासाठी पाठलाग मैदानावर सूर्य कमालीचा. यानंतरची लढत असेल राजाराणी घोट विपक्ष संकल्प प्रणय 11 शिवकर. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आम्ही नाणेफेकीसाठी आमंत्रित करतो. स्पर्धेची नियमावली आहे. पहिले सत्र संपण्यापूर्वी
तुम्हाला नाणेफेकीसाठी इथे येणं संपण्यापूर्वी तुम्हाला येणं गरजेचं आहे. O2 सागर मांडवकर. 3 षटकांचा खेळ संपला. 49 धावा आहेत. 49. अश्विन खेळतो 11 मध्ये 37. भावेश त्याला साथ देतो. आणि क्रिकेट हा खेळच असा रंजक आहे, तिथे कधी का होईल याचा नेम नसतो. मात्र ज्या पद्धतीने अश्विन खेळतो 37 षटकाराचा समावेश त्याच्या इंडिव्हिज्युअल इनिंग मध्ये पाहिला तर त्यांनी तब्बल षटकार ठोकले 3 आणि चौकार पाहिले तर 4. गुड बॅटिंग, प्युअर बॅटिंग, कमालीचा खेळतो. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. अगदी हॉरिझॉन्टल बॅटनं ज्या पद्धतीने तो आक्रमण करतोय कौतुक करावं लागेल. गुड स्टार्ट, सेट झालाय, वैयक्तिक पोहोचला 37 वर. 11 मध्ये 37 खेळतोय. अमेझिंग, स्पीचलेस, ग्रेट इनिंग. आता मात्र अपेक्षा आहे पाठीराख्यांना किती टार्गेट सेट होईल. बॅटिंग टीम हंसिका 11 रीडकर. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावर 49. पुन्हा एकदा लक्ष विद्या. चला थोडा स्पीडअप करा. अशा पद्धतीने तुम्ही जास्त वेळ घेऊ नका, कारण भरपूर आयोजकांना आज मॅचेसचा लोड आहे. काही आमचे VIP गेस्ट त्यांचं आगमन होईल म्हणून आम्ही सातत्यानं हा चेंडू अश्विननं ड्राईव्ह केला. पॉवरफुल हिटिंग होती. जरूर धाव घेण्यासाठी तो प्रयत्न केला जाईल. सिंगलला धावफलक पुढे सरकेल. बॅटिंग करताना हंसिका 11 रीडकर 50 रन्स कंप्लीट. 50 चा टप्पा तर त्यांनी ओलांडलाय. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. क्रिकेटमध्ये अशा मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागतं. जेव्हा तुम्ही सुपर 12 मध्ये येता तिथून असा खेळ झाला तर तो खेळ रंजक होत जातो. आणि संघासाठी ती लिलिया कामगिरी करताना अश्विन 12 मध्ये 38, 7 मध्ये 12 खेळतो. भावेश 50 धावा. क्लिक केले चेंडू डीप स्क्वेअर लेगला आणि आता झेल मिळाली. कदाचित सहकार्याचा प्रयत्न होता का अश्विनला आपण स्ट्राईक देऊ, मात्र तो प्रत्यय झाला नाही आणि इथे फलंदाज बाद. भावेश होता आणि आता नवीन फलंदाज आशिष बोपी. अश्विन बोपी आणि आशिष बोपी 12 मध्ये 38. अश्विन कदाचित स्ट्राईक अश्विनला दिली तर तो ज्या उद्देशाने उतरलाय कदाचित तो पलटवार होऊ शकतो. मात्र प्लस मायनस एक कोड आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईटचा कॉल येईल. धावफलक पुढे सरकेल. बॅटिंग करताना आपण जरूर पाहिलं 51. काय कमालीची बॅटिंग केली झंझावत. अश्विन 12 मध्ये 38. गोलंदाजांना कुठलाही संधी त्याने दिला नाही. गुड बॅटिंग. अगदी मैदानावर 4थं षटक प्रगती बतावर. आक्रमणाचा प्रयत्न, संधी जरूर आणि पकडला झेल. थोडा नाराज असेल अश्विन, कारण त्याला या षटकामध्ये संधी मिळत नाही. अशा संधी खूप कमी वेळेला येतात का तो अपेक्षा असते, प्रत्येकाचं विजन असतं. मात्र इथे विकेट. यानंतर खेळणारे संकल्प अँड प्रणय 11 सहारा शिवकर अजय आलेत आमचे ऑलराऊंडर. यास शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. राजाराणी घोट, महागुरु जॉईन. तर 3 चेंडूंचा खेळ संपला. 51 धावा, 51. 2 धक्के मिळाले. 4थं षटक प्रगती पथावर. मात्र अश्विन या वेळेला नॉन स्ट्राईक केलेला, त्याला 3 चेंडू मध्ये संधी मिळाली नाही. आता चेंडू शिल्लक 3. 51 धावा. कमबॅक भावेशचा चांगला आहे. कट करतो डीप कडे, गॅप शॉट.
ओ चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चौकार जरूर आलाय. 55 वर पोहोचलाय. हंसिका 11 रिडकर 55 धावा. अगदी बॅटिंग करताना हंसिका 11 रिडकर कमालीचा खेळ. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला. 2 चेंडूंचा खेळ बाकी. चौथे षटक प्रगतीपथावर असताना 55 धावा 2 गडी बाद. भावेश शेवटचं षटक हाताळतो. अभिषेक धावाची सुरुवात त्यांनी चौकाराने केली. आता चेंडू शिल्लक 2. आक्रमणाचा प्रयत्न झेल होणार का क्षेत्ररक्षक. ओ गुड कॅच. चांगल्या पद्धतीने मिड ऑफ कडे क्षेत्ररक्षण झालं. आपण जरूर पाहिलं. नितीन कनेरियाना गुड फिल्डिंग. संकल्प 11 आंबेसाठी आपण हे पाहिलं. नितीन कनेरे गुड कॅच. 2 त्याने अप्रतिम झेल टिपले मिड ऑफ कडे. ते प्रयत्न आपण जरूर पाहिलं. संकल्प 11 आंबे हा संघ टॉस जिंकला. मात्र आज संघाची जबाबदारी लिलिया पेलने आणि संघासाठी विध्वंसकारी ठरला. डायनामिक रूपाने खेळला. अगदी रुद्ररूप धारण केलं आणि आपल्या फलंदाजीने उपद्रव निर्माण केला. तो अश्विन आहे. 12 मध्ये 38 खेळतो. आता चेंडू शिल्लक शेवटचा धावा दाफलकावरती 55. 55 रन्स. भावेशला पाहतो. आतापर्यंत 3 विकेट. गुड बॉलिंग भावेश. फक्त धावा दिल्या 7. 3 विकेट. ओ डिटेल्स. आता शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा. गुड बॉलिंग. गुड स्लॉग ओव्हर मध्ये चांगले षटक हाताळलं. धाव सोडण्याची तयारी. आता होईल धोका डेफिनेटली. मात्र अश्विन नाराज आहे. एकही चेंडू या षटकामध्ये खेळायला मिळाला नाही. कदाचित मिळाला असतं तर चित्र वेगळं असतं. मात्र शक्यता आणि गरज क्रिकेटमध्ये या शब्दांना महत्व नसतं. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि धावा दाफलकावरती टोटल 56 झालेत. टोटल 56 टार्गेट सेट केलं विजयासाठी. जरूर आपण पाहूया एकूण टार्गेट टॉस साठी आपण वळणार आहोत. 57. यस महागुर कंटिन्यू. थँक्स. सागर मांडकरी ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला राजाराणी घोट विपक्ष संकल्प प्रणय 11 शिवकर आणि नाणेफेक करण्यासाठी या स्पर्धेचे आमचे प्रणेते विठ्ठल शेठ शेळके यांना आम्ही आमंत्रित करतो. दादा या आपण आपल्या शुभास्ते ते नाणेफेक संपन्न होणार आहे. विठ्ठल शेठ शेळके रमेश शेठ पाटील माजी सरपंच चिंचवली यांनी या दोन्ही व्यक्तिमत्वांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेकरता प्राप्त झालेलं आहे. निश्चित स्वरूपात विठ्ठलदादा शेळके यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होत आहे. राजाराणी घोट शिवकर क्रिकेट संघाच्या दरम्यान बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल संकल्प प्रणय 11 शिवकर क्रिकेट संघाच्या बाजूने. संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय का असणार आहे. शतरक्षण काढून निर्णय स्वीकारलेला आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ राजाराणी घोट क्रिकेट संघाचा जर विचार केला प्रकाश जोतातील क्रीडा स्पर्धेत 2025 मध्ये एक चांगला लाईन मध्ये असणारा संघ आहे. 4 षटकांचा सामना असेल. कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न. थँक्यू सो मच. तर संघाने एक नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेक किती महत्वपूर्ण होती तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून. आम्हाला पण महत्वपूर्ण. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी सांगितलेले आहे की आम्ही राजाराणी घोट क्रिकेट संघाला 4 षटकामध्ये कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल. तुमची संकल्पना काय आहे. किती मोठं आव्हान प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर देण्याचा तुमचा प्रयत्न असेल. 50-55. तर थँक्यू दोन्ही क्रिकेट संघाला. मनपूर्वक शुभेच्छा आमच्या श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने. नाणेफेकीचा कौल राजाराणी घोट क्रिकेट संकल्प प्रणय 11 शिवकर क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. आणि फलंदाजी करण्यासाठी राजाराणी घोट अर्थात बालाशेठ धुमाल प्रकाश जोतातील स्पर्धेचे ते दमदार ऑर्गनायझर आहेत. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ. आणि यापूर्वी आवाज आपण सागर मांडवकर नेरे यांचा आवाज आपण ऐकलं. आता वळणार आहोत सुनील लांबोर सानपाडा नवी मुंबई यांच्याकडे. येस थँक्यू सो मच महागुरु. दुसऱ्या डाबामध्ये आपण बघतो आज खरं तर या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला बघायला मिळतो. इथे मात्र ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी भरपूर प्रेम प्रेक्षकांचा आणि आज कमेंट्री बॉक्समध्ये मोठ्या संख्येने समालोचक आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये महागुरु
MD सर आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर जर का आपण बघितलं तर सागर मांडवकर सरांना देखील आपण बघतो. त्यानंतर रोशन सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर जर का आपण बघितलं तर अनेक समालोचक देखील आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये मेगा फायनल आज आपल्याला पाहायला मिळणार, जिथे मात्र पहा टॉप 12 चे संघ एकमेकांच्या विरोधात सध्या लढतात. मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली लढत, एका साईडला रेडगर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, तर दुसऱ्या साईडला आंबे या संघाला आपण बघतो. येणाऱ्या बॉल शिल्लक 24 आणि 24 बॉल मध्ये आता 57 धावा तुम्हाला इथून मात्र कंप्लीट करायच्या आहेत. चोवीस बॉल मध्ये 57 धावा इथून तुम्हाला कंप्लीट करावं लागतील. पहिली सलामीची घोडजोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. स्ट्रायकिंग इनवरती सध्या फलंदाज उभा आहे, अर्थातच आकाश भोईर, आणि नॉन स्ट्रायकिंग इनला आकाश रंधवी. गोलंदाजी मार्क वरती अश्विन तयार. अश्विनचा पहिला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेत पकडला जातोय झेल. विकेटचं पतन गोल्डन डकचा शिकार ठरला. बॅट्समन आकाश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मास्टर बघा, आमचे गणेश भोपी, अश्विन भोपी यांचे बंधू आहेत. अंशिका डीजे, कौतुक करावं लागेल तुमचं. अतिशय चांगल्या प्रकारे योगदान साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून, आणि अंशिकाच्या नावाने मात्र रेडगर क्रिकेट संघ मैदानात दाखल झालेला आहे. शतरक्षण करताना आपण इथे पाहतो. ओट सुनील. येस महागुरु सर, नक्कीच आम्ही उल्लेख करतो अश्विन या नावाचा, कारण मैदानाच्या आतमध्ये पहा बॅटिंग करत असताना तर त्यांनी धमक दाखवली, परंतु आता बॉलिंग करत असताना देखील चांगली बॉलिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला स्ट्रोक मिस, इथे पहा मिस फिल्डिंग झाल्याने त्यानंतर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. चार धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपण बघतो. 4 धाव्यांच्या मदतीने धावांचा श्री गणेशा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करणाऱ्या आंबे या टीमचा गोलंदाज पुन्हा एकदा अश्विन तयार. यावेळेला पहा फुल टॉस चूक झाली, आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कव कॉर्नरच्या डोक्यावरना 6 धावा षटकार. तो ठोक डीजे. येस थँक्यू मयूर. पहा आल्याबरोबरच आक्रमण त्यांनी दाखवलं, आणि पहा गोलंदाजावरती इथून मात्र हल्ला चढवला जातोय. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ संपला. 57 धावांचं टार्गेट आहे. लक्ष थोडंसं मोठं वाटतंय, आणि पहा या लक्षात ज्या पद्धतीने पाठलाग व्हायला हवा तशा प्रकारचा पाठलाग इथून मात्र केला जातोय. यावेळेला कमी गतीचा बॉल, विकेट मिळतीये. गोलंदाजाचं कमबॅक आणि अश्विन यांचं हे सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये दुसरा झटका दिला बॅटिंग करणाऱ्या आंबे या टीमला. बॅट्समन बाद होतोय. इथे पहा विकेट आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीला विकेट आपण बघितली पहिल्याच बॉलवरती, त्यानंतर चौकार दुसऱ्या बॉलवरती, तिसऱ्या बॉलवरती षटकार आपण बघितला, आणि चौथ्या बॉलवरती आता विकेट मिळवलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी अश्विन काय खेळ दाखवतात. पहा केस देखील त्यांनी केले बॉलला. हे प्रेम आहे त्यांचं गोलंदाजीवरती. यावेळेला देखील चेंज ऑफ पेस, गती में परिवर्तन, थोडीशी गती कमी केली होती. धीमा गतीनं या बॉलची पिचिंग झाली, आणि ते पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळती. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता
उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि इथे मात्र डॉट बॉल आला अश्विनच्या माध्यमातून. ओ याही वेळेला आणखीन एक लगातारचा इथे जर का आपण बघितलं तर दुसरा बॉल डॉट. षटक आता संपलंय. एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. दोन गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा समीकरण आलंय. येणारे बॉल 18 आणि धावा करायच्या आहेत 47. पात्रता फेरीमध्ये जे जे संघ दाखल होतील त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ते सूचित करण्यात आलेलं आहे. श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने सुपर 6 पर्यंतच फक्त तुमच्या धावा अर्थात रन्स आणि विकेट या ग्राह्य धरल्या जाणार आहे. त्यांची काउंटिंग केली जाणार आहे. मात्र त्यानंतरचा जो प्रवास असेल तिथे तुमच्या रन्स आणि विकेट या मात्र ग्राह्य धरल्या जाणार नाहीये मालिकावीरसाठी. आणि सुपर 6च्या नंतरच्या ज्या लढती होतील त्या प्रत्येकी 3 षटकांच्या खेळवल्या जातील याची नोंद सुद्धा प्रत्येक संघाच्या संघनायकांनी घ्यावी. टीम मीटिंग साठी आपल्याला मुभा नाहीये, परवानगी नाहीये. येस, काय महत्वाचे नियम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. बोला तयार. या वेळेला पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळालाय. खूप चांगला झेल पकडलाय. मागच्या ओव्हरला देखील विकेटनं सुरुवात झाली होती आणि याही ओव्हरला विकेटनं सुरुवात झाली आहे. झटका क्रमांक 3 बॅट्समन बाद. आपल्याला पाहायला मिळालं 10 या आकड्यावरती. इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्धा 3रा झटका मिळाला. नवीन येणारा बॅटर आता पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. नंबर 5 मध्ये खरं तर त्याला बॅटिंग करण्यासाठी दाखल केलेलं आणि अक्षय कणेरे या खेळाडूला सध्या मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जाते. पाहूया त्याच्यावरती आता भरपूर मोठी इथून मात्र जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आता तो यशस्वीरित्या पार पाडेल का हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं. पाहूया कशा रीतीने तो आता फलंदाजी करणारा. गोलंदाज तयार होईल. पुढचा बॉल. यावेळेचा हा बॉल फक्त खेळून काढला. धाव घेण्याचा देखील प्रयत्न झाला. एक चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाली. विकेट किपर बॉलच्या मागे पोहोचतील तोपर्यंत मात्र हे एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. थेंबे थेंबे तळे साचे. हळूहळू का होईना परंतु धावफलकावरती आता धावा जोडल्या जातात. 11 धावा धावफलकावरती आपण बघतो. 16ला 46 करायच्या आहेत. ओ यावेळेला देखील आपला फॉलो थ्रो मध्ये या बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न झाला परंतु तिथे पहा एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. भरपूर वेगाने ही एक धाव इथून कंप्लीट केली. खरं तर मोठ्या फटक्यांची गरज आहे परंतु गोलंदाजाचं वर्चस्व आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. हासिक अँड न्यू भैरवदेव रीडकर या टीमचं काय कमालीची गोलंदाजी त्यांच्या बॉलरने दाखवली. पहिल्याच ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं अश्विनने प्रभावित केलं परंतु आता पुन्हा एकदा ओव्हर नंबर 2 मध्ये अशीच देखील प्रभावित करतात. यावेळेला पहा वेग इतका होता की बॅट्समनला खऱ्या अर्थानं हा फटका खेळण्यामध्ये थोडीशी अडचण झाली. बॅट आणि बॉलचा इथून मात्र जर का आपण बघितलं तर कोणत्याही प्रकारचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉलनं विकेट किपरचा वेध घेतला आणि इथे पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला बघायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी. अशीच देखील आता इथून मात्र कमबॅक करतात. यावेळेला पहा इथे थोडासा या बॉलनं उसळी प्राप्त केली होती आणि इथे सुद्धा बॉलची पिचिंग कानाजवळून झाली. बॅट्समनला इशारा देतोय की जागते रहो. डॉट बॉलची सांगता आणि इथे पहा या बॉलची एक्झॅक्टली पिचिंग कुठे झाली आहे याकरिता पंचांनी बॅट्समन कडून इथून मात्र 3ऱ्या पंचाची मागणी केली जाते. आता पाहूया आमचे 3रे पंच त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत येईलच. एक्झॅक्टली या बॉलची पिचिंग योग्यरित्या झाली आहे की नाही हे आता चेक केलं जाईल. हाईट इथून मात्र बघितली जाईल.
त्यानंतर आमचे तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय देतील, कारण महत्वाची मॅच जो संघ जिंकणारा तो खरं अर्थानं सुपर 6 मध्ये दाखल होणार म्हणजेच एका तरी बक्षिसाला तो हकदार ठरेल. स्पर्धेतील फर्स्ट टायटल 1,11,111, द्वितीय क्रमांक 55,555. आणि यस इथे पहा योग्य बॉल होता. 1 बाउंसची ताकीद आता या गोलंदाजाला दिली जाते. जो एक बाउन्सर बॉल हाताळण्याची गोलंदाजाला मुभा दिली जाते, तो बाउन्सर बॉल आता इथून मात्र वापरला गेला आणि त्यानंतर पहा असा बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार नाही. बॉल तयार. यावेळेला पहा बिग हिट काढण्याचा प्रयत्न, अपील मध्ये उत्साह देखील आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रॉंग अपील जरूर झाली, परंतु इथे पहा पंच आपल्या निर्णयावरती ठाम आपल्याला पाहायला मिळाले. अशा रीतीने ओव्हर नंबर 2चा देखील खेळ संपला आणि धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 13 धावा. येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये आता 44 धावांची गरज आहे. 12 चेंडू 44 धावा. टीम मीटिंग बिलकुल चालणार नाही. चला फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. 12 बॉल मध्ये आता 44 धावांची गरज आहे. कशा रीतीने आता या धावांचा इथून मात्र पाठलाग केला जाईल हे देखील बघायचं. आंबे यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत आपण अंकुश बोपी रिडगर यांना पाहतो. तुमचे मनपूर्वक श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. यस थँक्यू. यावेळेला देखील पुन्हा एकदा नवीन गोलंदाज आला. यावेळेला पहा दुर्बल क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो, परंतु इथे पहा थांबवलं जातं. एकाच धावेवरती इथून मात्र बॅटरला संयम दाखवावा लागतो. नवीन नामक गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळतो. संघाचा कॅप्टन आहे, संघाचा नेता, अभिनेता, चांगला खेळ दाखवण्यासाठी तो ओळखला जातो. नवीनचा हा बॉल फुटवर्कचा चांगला वापर आपल्याला पाहायला मिळतोय. फुटवर्क दर्जेदार, शॉर्ट सिलेक्शन बहारदार, बॉल चाललाय सीमा पार, येतोय खणखणीत चौकार. असलो जरी इथला भूमिपुत्र तरी इकडचे माझे सर्व मित्र, आता एक नाते एक गाव. लवकरच पाहू आपण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव. खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. बॉल तयार. यावेळेला देखील शॉर्ट बॉल त्याला पूल केला आणि इथे पहा अतिशय देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावा. षटकार. क्रमण आता चढवलं जातं. 22 यांच्याकडे क्षमता आणि ती क्षमता आता दाखवली जाते. समीकरण 9 बॉल मध्ये आता 33 धावांची गरज आहे. यावेळेला पहा आणखीन एक शॉर्ट बॉलचा वापर केला गेला होता. इथे लावली अपील मध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे पहा बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा मार जरूर बसला, परंतु तदनंतर आता गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध या बॉल न घेतला आणि ते पहा बॅटरला आता शांत ठेवलं. 22 कडे क्षमता आहे. 8 बॉल मध्ये धावा करायच्या 33. 8 बॉल मध्ये 33. यावेळेला देखील बॉल बॅकड्राईव्ह खेळला. दुर्बल क्षेत्ररक्षक पहा बॉलच्या मागे येतात. लॉंग ऑन रिझन मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे विसावले. तोपर्यंत आतापर्यंत धावा कंप्लीट केल्या जातात. त्या म्हणजे 2 धावा. सिंगल डबल जरूर येतात, परंतु इथे पहा मोठे फटके आता मारणं खरं तर बॅटिंग करणाऱ्या आंबे या संघाला भरपूर गरजेचं. 7 बॉल मध्ये धावा करायच्या 31. षटकारांच्या परिभाषेत जर सांगायचं ठरलं तर 5 षटकार तुम्हाला अजून या मॅच मध्ये मारावे लागतील येणाऱ्या 7 बॉल मध्ये आणि एक सिंगल देखील कंप्लीट करावी लागेल.
समीकरण थोडंसं अवघड आहे, परंतु प्रयत्न जर तुम्ही दाखवले तर नक्कीच यश तुम्हाला जरूर मिळेल. पाहूया 7 बॉलमध्ये 31 या षटकातील शेवटचा बॉल हाताळण्यासाठी बॉल तयार. या वेळेला पहा पुन्हा एकदा बॅटरला शांत ठेवलंय आणि इथे पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं षटक इथून मात्र संपलंय. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 26 धावा. समीकरण आपल्या समोर 6 बॉल आणि विजयासाठी 31 ची गरज. एडगर क्रिकेट संघ अंशिका 11 शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी. मुभा नाही आपल्याला जास्त टीम मीटिंग घेण्यासाठी. 3 पंच पाहतो. एका बाजूला रायगड जिल्हा पंच कमिटीचे सल्लागार शांडी पालकर केवाले, एका बाजूला सुनील तांडेल बेलुल यांना पाहतो. सचिन कडू रोहनजण हे 3 त्रिवेणी संगम पंचांच्या भूमिकेत अतिशय चांगल्या प्रकारे सक्षमतेच्या माध्यमातून योगदान देत असताना त्यांचा आम्ही श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने इथे आभार व्यक्त करत आहोत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स सुनील लांबर यांच्याकडे बोलूया. खूप चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत या सर्वच पंचांनी दाखवलेली आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने त्यांचं जितकं कौतुक करू तितकं कमीच. 6 बॉलमध्ये 31 करायचे आहेत. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट पूर्वेश दादा शेळके आणि जर का आपण बघितलं तर राहुल दादा उलवेकर यांची ही संपूर्ण टीम आहे. त्यांनी देखील आतापर्यंत खूप चांगलं कार्य या स्पर्धेच्या अनुषंगाने केलेल्या आपल्या खेळाडूंना आगाती देशापर्यंत पोहोचवण्याचं काम ते इथून मात्र करतात. WTC एक क्वालिटी आणि क्लॅरिटी सातत्यानं उत्तम प्रकारे त्यांच्या माध्यमातून दिली जाते. 6 बॉलमध्ये 31 समीकरण आहे. बॉल तयार होत आहे. 22चा हा बॉल हवेत उलट्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय आणि इथे पहा मिस फिल्डिंग झाली. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे पहा 4 धावा प्राप्त झाल्या. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चौकाराच्या साह्याने त्या टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल पहा. पहिल्या बॉलवरती आक्रमण दाखवलंय. या खेळाडूकडे क्षमता आहे. 5 बॉलमध्ये 27 करायचे आहेत. 5 चेंडू 27 धावा. तुम्हाला मोठे फटके मारणं गरजेचं आणि पहिल्याच बॉलवरती खरं तर मोठा फटका जरूर आला. पाहूया भविष्यात पुन्हा एकदा तयार होईल. 5 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे. क्षमता दाखवतोय फलंदाज अक्षय आणि इथे पहा याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. दुर्बल क्षेत्ररक्षक पहा भरपूर वेगाने बॉलच्या मागे विसावलंय. रनआउटची संधी आहे आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडं. धक्का क्रमांक 4. बॅट्समन बाद झाला 30 या आकड्यावरती. नंतर आता बॅटिंग करणाऱ्या टीमची डोकेदुखी थोडीशी वाढली आहे. त्यांच्यावरती आता दबाव आला. 4 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 26. हळूहळू या मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये आतापर्यंत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हान्सिक अँड न्यू वैरवदेव रिडगरा संघ. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेला देखील पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय की ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच कळवत आहेत की हा व्हाईट बॉल. ICC नियम क्रमांक 22 उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं व्हाईट बॉल. बॉल तयार होतवा. 4 मध्ये 25 ची गरज असताना आलाय की काय? हो नक्कीच येतोय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संतोष दादा शेळके यांच्या बॅनरला खऱ्या अर्थानं हा मानवंदना देणारा फटका. 6 धावा. षटकार तो ठोक. सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉलमध्ये 18 इथे पहा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे.
रिडगर गावातील राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व सन्मानित दशरथ भगत साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मी या स्पर्धेचे शिल्पकार रमेश शेठ पाटील माजी सरपंच चिंचवली यांच्या वतीने आपलं स्वागत करत आहोत. आगतम सुस्वागतम मान्यवरांची मोठ्या संख्येने आजच्या दिवसामध्ये मांदियाळे आपल्याला पाहायला मिळेल. हळूहळू हा सामना निश्चित चालला. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून एक बॉल मध्ये 19 औपचारिकता शिल्लक होती. विकेट मिळेल का गोलंदाजाला? आणि इथे पहा कॅच ड्रॉप झाली. अभिनंदन, सामना जिंकलाय. आणि इथे पहा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला जो खऱ्या अर्थाने सुपर 6 मध्ये दाखल झालाय. अर्थातच हंसिके अँड न्यू भैरेदेव रिडकर. थँक्स सुनील. इथे आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये